Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित अनु आणि जानू लवरी जोडी प्रस्तुत तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना आम्हाला खूप आनंद होतोय. याचं कारण असं आहे की या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, शहरातून आपण या ठिकाणी येऊन आपल्या कविता समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून कविता आपल्या सादर करत असतात. ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट महत्वाची असली तरी आपण अनु आणि जानू या दोन जे पात्र आहेत, या दोन पात्राच्या माध्यमातून आपण समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी घटना घडतायत तरुण आणि तरुणीमध्ये, त्या घटना आपण प्रत्यक्षात आपण उतरवण्याचा प्रयत्न करतोय. सत्य कहाणी काय आहे ही सत्य कहाणी मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय. अशा पद्धतीनं अनु आणि जानू ही लवली जोडी प्रस्तुत तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आपण सादर करत असतो. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना आज अनुची काय भूमिका आहे आणि त्यानंतर जानूची काय भूमिका आहे, त्या दोघांच्या भूमिकेमध्ये आपण अगोदर स्पष्ट करतो आणि नंतर आपला पुढचा कार्यक्रम करतो. अनुची भूमिका, अनु आणि जानू दोघं एकमेकांच्या इतकं प्रेमामध्ये पडतात की त्या दोघांना काहीच भान राहत नाही. तरी पण जानूला असं वाटतं की अनु बेवफा आहे आणि धोकेबाज आहे, पण अनु तशी नसती. काही कारणास्तव, काही ह्याच्याने तिची मजबुरी असते आणि जानूला असं वाटतं की अनु मला सोडून जाते की काय, पण तसं नाही. अनु जानूला सोडून जाणारी नाही, ते जन्मभर साथ देणारी काही असो, पण जानूला विश्वास नाही अनुवरती. तरी जानूने विश्वास ठेवला पाहिजे आणि तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आपण पुढची भूमिका पुढच्या भागामध्ये पाहूया. ही झाली अनुची भूमिका. पण जानूची भूमिका काय आहे की जानूची भूमिका देखील आपण समजावून घेतली पाहिजे. कारण जेव्हा एकमेकावरती आपण प्रेम करतो, तेव्हा प्रेम करत असताना आपण एकमेकाचा विश्वास संपादन करतो आणि विश्वास संपादन केल्याच्या नंतर प्रेमाची सुरुवात होते आणि प्रेमाची सुरुवात झाल्याच्या नंतर ज्या काही घटना घडतायत त्या दोघांच्या विश्वासावर घडतायत आणि या घटना जर घडत असतील तर त्या घटना हा निश्चितच प्रेमदायक असल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि मग जेव्हा अनुवर प्रेम जेव्हा जानू करतो आणि जानूचं जेव्हा परिस्थिती खालावते, अनु आणि जानूचं प्रेम तर अद्भुत असतं, परंतु अनु आणि जानूच्या प्रेमामध्ये जेव्हा जानूची परिस्थिती खालावते तेव्हा मात्र त्याची जिंदगी ही झंड होण्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण होते आणि तेव्हा त्याला असं वाटतं की खरंच आपलं हे जगामध्ये आपलं कोणी नाहीये आणि ह्या जगामध्ये कोणी नसल्यामुळं आपण आपलं एकटंच आहोत आणि या परिस्थितीमध्ये सगळ्या जगाला तो सोडतो आहे आणि या सगळ्या जगाला सोडून पुन्हा तो आपल्या घरगुती प्रश्नामध्ये, घरातल्या प्रश्नामध्ये, वैयक्तिक प्रश्नाकडे तो जास्तीत जास्त लक्ष देतोय आणि त्या पद्धतीनं तो त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं, दोस्ती हिया दोस्ती यार हमसे प्यार करती है, दोस्ती इम्तिहान लेती है, ओ दोस्ती इम्तिहान लेती है. दिल की गली से बच कर गुजरना, दिल की गली से बच के गुजरना, ये सोच लेना फिर प्यार करना. आशिकी इम्तिहान लेती है, आशिकी इम्तिहान लेती है. ही आशिकी जेव्हा इम्तिहान देते त्यावेळेस मात्र त्या दोघांची ही पंचायत होते आणि त्या अनुची पंचायत झाल्यामुळं तो जानू काय म्हणतोय, मजबूरी के साथ कभी मुझे प्यार मत करना, मजबूरी के साथ कभी मुझे प्यार मत करना, एहसान करके मुझे कभी खुशियां दान मत करना.
दिल करे तो सच्चा प्यार करना, दिल करे तो सच्चा प्यार करना, वरना झूठी अफवाहों से मुझे बदनाम ना करना, वरना झूठी अफवाहों से मुझे बदनाम न करना। सही बात है, कौन किसी को बदनाम नहीं करता। ना कर मोहब्बत की बात, ना कर मोहब्बत की बात, तेरे बस की ये बात नहीं, ये तेरे बस की बात नहीं। जो दिल करे मोहब्बत वो दिल तेरे पास नहीं, जो दिल करे मोहब्बत वो दिल तेरे पास नहीं। अगर मैं होती मुमताज तो कानून ऐसा बना देती, मैं होती मुमताज अगर तो कानून ऐसा बना देती, दिल तोड़ने वालों को फांसी लगा देती, दिल तोड़ने वालों को फांसी लगा देती। जरूर जो दिल तोड़ता है उसे फांसी का, उसको जिंदा रहने का भी कोई मतलब नहीं है। इसलिए मुझे मैं कहना है कि मैं मतलबी नहीं जो साथ रहने वालों को धोखा दे दूं, मैं मतलबी नहीं जो साथ देने वालों को धोखा दे दूं। बस मुझे समझना हर किसी के बस की बात नहीं, बस मुझे समझना हर किसी की बस की बात नहीं। सही बात है, किसी को बस के समझना बस की बात नहीं रहती है। मुझे भी ये कहना है, प्रेम ज्यादा कळत नाही, प्रेम ज्यादा कळत नाही त्याला आपोआप मिळतं, त्याला आपोआप मिळतं। आणि ज्याला खरोखरच प्रेम कळतं त्याला मागूनही मिळत नाही, त्याला मागूनही मिळत नाही। इसीलिए तो मैं कहता हूँ कि मत सताओ हमें, मत सताओ हमें, हम सताए हुए हैं, मत सताओ हमें, हम सताए हुए हैं, अकेले रहने का गम उठाए हुए हैं। खिलौना समझकर न खेलो हमसे, खिलौना समझकर खेलो न हमसे, हम भी कभी खुदा के बनाए हुए हैं, हम भी उसी खुदा के बनाए हुए हैं। सही बात है, खुदा के तो सब बनाए रहते हैं, सबकी कोई ना कोई मजबूरी होती है, सबकी कोई ना कोई मजबूरी होती है। मेरी भी एक मजबूरी थी, मेरी भी एक मजबूरी थी। माना सच्चा प्यार किया था जिससे, माना सच्चा प्यार किया था जिससे, उसने ही दूरी बनाई रखी मुझसे, उसने ही दूरी बनाई रखी मुझसे। दूरी तभी बनती है जहाँ विश्वास में तड़ा जाता है। जिस वक्त तो प्यार कर किया जाता है उस प्यार के अंदर विश्वास होता है, विश्वास के अंदर एक अलग सी चमक होती है, और उस चमक को अगर छिद्र बढ़ जाता है तो वहाँ प्यार में दरार पड़ जाती है। इसी तरह जानू और अनु के प्यार में थोड़ी सी दरार निर्माण हो रही है। तो ये हमारी नोकझोंक तो हमें चलती रहेगी, लेकिन आगे का प्रोग्राम जो यहाँ इस स्टेज पर कवि मंच पर बैठे हुए हैं, इन कवियों का बारे में मैं यहाँ के जो संयोजक है सौभाग्यवती अनिता विराजदार, इनको विनंती करता हूँ कि आगे का प्रोग्राम चालू हो गया। तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा या स्टेजवरती उपस्थित असलेले कवी यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे। म्हणून या ठिकाणी मी पहिल्यांदा ओळख करून देत असताना या स्टेजवरती पहिल्यांदाच सुरेश चंद्र चन्नार हे कवी आहेत, लेखक आहेत आणि समाज परिवर्तनासाठी अहोरात्र झटतायत। अजूनही ते शिक्षण घेत आहेत, आता ते MA ची काहीतरी डिग्री घेत आहेत। हे शिक्षण घेत समाजामध्ये जे परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून जे करता येईल ते करता आहेत असे हे कवी चन्नार सर आहेत। त्यांच्याच बरोबर आपल्या सौभाग्यवती कविता तळेकर हे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आपल्या स्टेजवर आलेले आहेत। मी हमेशा म्हणत असतो की कविता तळेकर म्हणजे या महाराष्ट्राची दुसरी लता मंगेशकर। लता मंगेशकर आणि तळेकर हे काहीतरी कुठेतरी नातं आहे, म्हणून त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळा सूर आहे। त्या सुराच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ठिणगी पेटवण्याचं काम कविता तळेकर करतायत। या अनेक कविता सादर करण्यासाठी अनेक कवी संमेलनामध्ये भाग घेत आहेत। भरपूर त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत आणि पुढेही सादर करतायत। या गृहिणी असून देखील या समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून घरातलं काम पूर्ण आटपून या ठिकाणी येऊन आपला वेळातला वेळ काढून ते इथे येत आहेत। खरंच ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर दुसऱ्या आपल्याकडे कवी आहेत, कवयित्री सौभाग्यवती रुपाली पाटील। रुपाली पाटील या देखील अनेक कविता सादर करतायत, अनेक
कवी संमेलनामध्ये सामील होत आहेत आणि ते आपल्या कविता सादर करून समाजामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत. त्याच पद्धतीनं दुसऱ्या कवयित्री सौभाग्यवती रेखा दुसाणे ह्या एक अशा कवी आहेत की त्यांनी अनेक ठिकाणी अनेक कवी संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे. भरपूर त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत आणि समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून त्या कविता सादर करत आहेत. अशा पद्धतीच्या या कवयित्री आपल्या इथे आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी मी या आपण जी इथे उभा आहे इथं जे आपण बसलो आहे बसवेश्वर महाराजांचा मठ आहे. बसवेश्वर महाराजांच्या मठाचे जे काही संस्थापक अध्यक्ष आहेत सन्माननीय बसवराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय सुरेशचंद्र चन्नाल साहेब यांचं स्वागत करावं. एक पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करत आहे. त्यानंतर सौभाग्यवती कविता टिळेकर यांचंही स्वागत बसवराज करतील. त्यानंतर सौभाग्यवती रुपाली पाटील यांचंही स्वागत बसवराज करतील. तसंच सौभाग्यवती रेखा दुसाणे मॅडम यांचंही स्वागत बसवराज करतील. आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका सन्माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार यांचंही स्वागत बसवराज हे करतील. आणि यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात आपण या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करायचा आहे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसंच कविवर्य माननीय सुरेशचंद्र चन्नाल यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. माणसा रे माणसा कवितेचे शीर्षक आहे. माणसा रे माणसा तुला हवे तरी काय काय रे माणसा रे माणसा तुला हवे तरी काय काय उष्णतेची लाय लाय जिथे पहा जिथे धर्म जातीचे लाय लाय हाय रे हाय माणसा रे माणसा तुला हवे तरी काय काय नजर जाते तिथे त्राय त्राय रे नजरे जाते तिथे त्राय त्राय रे गरीब माणसे उष्णेची ती लाट मध्ये दगावली हाय रे गरीब माणसे उष्णच्या लाट मध्ये दगावली हाय रे पेशेवाली माणसे एसी मधी बसले रे हाय रे बसले रे हाय रे माणसा रे माणसा तुला काय हवे तुला काय हवे रे माणसा रे माणसा पाऊस आला रे आला पाऊस उष्णतेची माती आहे पाऊस उष्णतेची माती आहे तुला हवे तरी काय काय माणसा रे माणसा तुझ्या नशिबात हाय रे उष्णतेची लाय रे तुझ्या नशिबात हाय रे माणसा रे माणसा माणसा गो गुट मडक्याचं पाणी तुझ्यासाठी पिठाळला रे माणसा रे गो गुट मडक्याचं पाणी तुझ्यासाठी पिठाळला रे रे माणसा पाऊस तुझ्या पाणीसाठी पावसाचा पाणी तुझ्यासाठी मनसोक्त भर रे मनसोक्त पी रे तू तुझ्यासाठी आभाळानी निसर्गाची गाण रे माणसा
तुला हवे तरी काय काय माणसा रे माणसा तुला हवे तरी काय काय माणसा रे माणसा तुला हवे तरी काय रे. खरंच जेव्हा माणूस जन्मतो जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याला एक वेगळी पद्धतीची लालचच असते आणि लालच ही कुठल्याही प्रकारची असू शकते. आपण प्रेम आणि प्रेमभंग या गोष्टी आपण सादर करत आहोत आणि या गोष्टी सादर करत असताना या ठिकाणी एक तरुणीवर प्रेम करतो आहे आणि त्या तरुणीवर प्रेम करत असताना त्या तरुणाचा प्रेम भंग होतोय. त्यावेळेस तो मृत्यूच्या दारामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा एक कवी असं म्हणतोय, ती नाही म्हणाली म्हणून तो निघालास आत्महत्या करायला. ती नाही म्हणाली म्हणून तो निघालास आत्महत्या करायला. अरे किड्या मुंग्या आहेस काय, अरे किड्या मुंग्या आहेस काय वेड्या सहजासहजी मरायला. 9 महिने तुला गर्भामध्ये सांभाळले आईने, 9 महिने तुला गर्भामध्ये सांभाळले आईने, झिवापाड जपलं तुला मोठ्या ताईने. शराब राबला राबला तुझा बाप तुझ्यासाठी, राबला तुझा बाप तुझ्यासाठी. अरे दादा दादा म्हणणारे 2 भावंडे आहेत तुझ्या पाठी. सगळ्यांची माया फक्त तिच्यासाठी विसरलास. अरे किड्या मुंग्या आहेस काय एवढं सहजासहजी मरायला. अरे किड्या मुंग्या आहेस काय एवढं सहजासहजी मरायला. खरंच सहजासहजी कोणी जीवन वाया घालू नका. प्रेम करा, निस्वार्थ करा आणि प्रेम करायचं झालं तर कुणाचे जीवन बर्बाद नका करू. तसंच पुढील कविवर्या रुपाली पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे जा तुला मी दान केले. होते माझ्या हृदयावरती ओझे आज हलके झाले, होते माझ्या हृदयावरती ओझे आज हलके झाले. जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले, जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले. नाही कोणता प्रश्न आता उत्तराची ना अपेक्षा, नाही कोणता प्रश्न आता उत्तराची ना अपेक्षा. जे हवे ते कर तू आता ना कुणी देणार शिक्षा. सोडली मी आस तुझी अन मना मी समजावले, सोडली मी आस तुझी अन मना मी समजावले. जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले. पाहणार न वळून आता भूतकाळी तुझ्या माझ्या, पाहणार न वळून आता भूतकाळी तुझ्या माझ्या. मारली जरी घट्ट गाठ मनी आठवणी हताझ्या, तुझ्या माझ्या त्याच आठव बघ माझे गीत झाले, तुझ्या माझ्या त्याच आठव बघ माझे गीत झाले. जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले. बोलण्याचा मोह नाही ना शब्दांची जुळवाजुळव, बोलण्याचा मोह नाही ना शब्दांची जुळवाजुळव. बहाणाही शोधण्यास आधाराची नाज, त्याचे ह्याचे हसून सांगे अन स्वतःचे लपविले, त्याचे ह्याचे हसून सांगे अन स्वतःचे लपविले. जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले. मुक्त पंछी बनून फिर तू जिंदगी एकदाच आहे, मुक्त पंछी बनून फिर तू जिंदगी एकदाच आहे. पाप पुण्य हवे काय हाती हे तुझ्याच आहे. कधी आठवले तुला मी तिथेच मी रे धन्य झाले, कधी आठवले तुला मी तिथेच मी रे धन्य झाले. जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले. तू तुझ्या मार्गाने पुढे जा मी तुझ्या आठवणीत रमते, तू तुझ्या मार्गाने पुढे जा मी तुझ्या आठवणीत रमते. ना तुला कळणार कधीही कुणासाठी स्त्री ही जगते. दिलेल्या तू वेदनेचे बघ मी रे मोती केले, दिलेल्या तू वेदनेचे बघ मी रे मोती केले. जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले. घे रे मोकळा श्वास तू आता अस्तित्वात मी नसताना, घे रे मोकळा श्वास तू आता
तू मान्य केले मी जवळी असताना मनासारखे झाले सगळे फक्त मी एक भासुर मनासारखे झाले सगळे फक्त मी एक भासुर जेही झाले छान झाले जातीला मी दान केले नशिबी माझे असे की राग धरुणी का कुणावर नशिबी माझे असे की राग धरुणी का कुणावर राग नाही द्वेष नाही रुसवाही ना तुझ्यावर कारण आता आलिया भोगाती हे माझे मानून झाले आता आलिया भोगाती हे रे माझे मानून झाले जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले शेवटची पडली माझे सारे सुख तुला मिळो दुःख तुझे मला माझे सारे सुख तुला मिळो तुझे दुःख मला तुझे नसले प्रेम मजवर जीवा पाडवी जपले तुझला म्हणून तुझला शाप नाही प्रेमाचे वरदान दिले म्हणून तुला शाप नाही प्रेमाचे वरदान दिले जेही झाले छान झाले जा तुला मी दान केले जा तुला मी दान केले धन्यवाद बरं मी तुला दान केले प्रेमामध्ये एकमेकांना कोणी दान करत नसतं म्हणून मला म्हणायचंय सवय लागली तुझ्यावर प्रेम करायची सवय लागली तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना शेवट ठरवलं विसरून जायचं तुला शेवट ठरवलं विसरून जायचंय तुला पण तुझ्या वाचून मला हे जमेना पण तुझ्या वाचून मलाही जमेना बरोबर आहे तुझ्या वाचून जमेना आणि काय होतंय की जेव्हा एकमेकाचं प्रेम एकमेकामध्ये गुंतलं जातं आणि त्यावेळेस काहीतरी कारणास्तव छोट्या मोठ्या कारणास्तव त्या दोघांची विभक्तता होते त्यावेळेस एक कवी म्हणतो कहाँ जा रहे हो हमें छोड़ कर लौटोगे कब तक कहाँ जा रहे हो कहाँ जा रहे हो हमें छोड़ कर लौटोगे कब तक कहाँ जा रहे हो यहाँ जिंदगी की है हमने तुम्हारे हवाले और तुम छोड़ कर हमें कहाँ जा रहे हो यहाँ तुम्हारे वादों से हम आगे निकल गए और तुम हमें छोड़ कर कहाँ जा रहे हो जिंदगी की शुरुआत यहाँ हमने की है और शुरू होने से पहले तुम कहाँ जा रहे हो जिंदगी अपने ही दे दी है क्यों लेके जा रहे हो हमें छोड़कर कहाँ जा रहे हो कोई कहा नहीं जाता पुढील कविवर्या रेखा भुसाने यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी माझे गाणे भटके भुट्टाचे जीवन भटकत आलो वाऱ्यावर नाही कुठे ठाव ठिकाणा जग म्हणते आम्हाला परके पण आम्हीच करी शान जमाना भटकत आलो वाऱ्यावर नाही कुठे ठाव ठिकाणा जग म्हणते आम्हाला परके आम्ही खरीच शान जमाना ज्या मातीची ओढ आम्हाला
वाऱ्याच्या तालावर चालतो, उन्हात सावली शोधतो. दुःख जरी सोबत असले तरी असत दिवस घालवतो. दुःख जरी सोबत असले तरी असत दिवस घालवतो. भटके हवं म्हणून काय कमी नाही आमचे मान. भटके हवं म्हणून काय कमी नाही आमचे मान. विभक्त जीवन आमचे हाच आमचा अभिमान. हाच आमचा अभिमान. धन्यवाद. हाच आमचा अभिमान. म्हणूनच मला म्हणायचंय, जीवनात सुख दुःख येत जातात. जीवन एक संगीत है, उसे गुनगुनाते रहिए. जीवन एक संगीत है, उसे गुनगुनाते रहिए. हालात चाहे जैसे भी हो, हालात चाहे जैसे भी हो, उसे हमेशा मुस्कुराते रहिए. उसे हमेशा मुस्कुराते रहिए. उसे हमेशा मुस्कुराते रहिए. इसी को तो कहते हैं प्यार. और प्यार में पूरा जग निर्माण हुआ है. इस निर्माण में जब एक प्रेमी एक प्रेमिका से जब बातें करता है तो अलग ढंग से बातें करता है. और वो अलग ढंग से बात करते करते एक मराठी शायर कहता है, एक राधा हवीच ना. त्या कवितेचं नाव आहे एक राधा हवीच ना. मनातल्या गोष्टी हृदयातल्या मस्ती मांडण्यासाठी एक राधा हवीच ना. मला ती पहिली जुलै महिन्यामध्ये मिळाली. मला ती मिळाली जुलै महिन्यामध्ये पावसाच्या सरीमध्ये झुळझुळ वाऱ्यामध्ये. असाच मी अचानक गेलो तिच्या घरी. असाच मी अचानक गेलो तिच्या घरी. तिने चहा केला पण माझ्याकडे पाहता पाहता पूर्ण खाली गेला. तिने चहा केला पण माझ्याकडे पाहता पाहता पूर्ण खाली गेला. तिच्या मनात काय होते हे कळेना. म्हणूनच म्हणतो एक राधा हवीच ना. मनातल्या गोष्टी हृदयातल्या मस्ती मांडण्यासाठी एक राधा हवीच ना. माझ्या मनात तिचा चेहरा रेंगाळत होता. मित्रांनो, माझ्या मनात तिचा चेहरा रेंगाळत होता आणि ती माझ्याकडे पाहता पाहता तिचा चेहरा निरागस झाला होता. जणू ती तो चेहरा म्हणत होता. जणू तिचा चेहरा म्हणत होता. थंड पावसाच्या सरीमध्ये जणू तिचा हात माझ्या हातात होता. मखमली डोळ्यांच्या तिच्या पाळण्या, मखमली डोळ्यांच्या तिच्या पापण्या खाली पडत नव्हत्या. कदाचित तिला काय करावं कळेच ना. म्हणूनच म्हणतोय एक राधा हवीच ना. म्हणूनच म्हणतोय एक राधा हवीच ना. प्रेम करायचं झालं म्हणजे राधा असल्याशिवाय आणि कृष्ण असल्याशिवाय प्रेम होणारच नाही. राधाचं कृष्णाचं प्रेम याची स्तुती करणं खूपच अवघड आहे. म्हणूनच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. एक राधा हवीच ना. राधा कृष्णाला मिळाली पण आजची जी आपण कृष्णाला किंवा देवांना म्हणता येणार नाही आपल्याला असं काही. पण आता जी स्थिती आहे, आजचा तरुण बिघडलेला आहे व्यसनाच्या आधी. तर आपल्याला माहिती नसतं का आपलं आयुष्य पुढे कसं असेल किंवा आपल्याला होणारा हा नवरा कसा मिळेल किंवा काय असं. तर पहिल्यांदा माझ्या कवितेचं नाव आहे विवाह स्थळ. आतापर्यंत आपण प्रेक्षणीय स्थळ, कुठलं तरी एखादं लग्न कुठेतरी कार्य आहे त्या ठिकाणचं स्थळ, अशी आपण अनेक स्थळं पाहतो. पण हे आहे विवाह स्थळ. तर हे नाव म्हणजे जुनं आहे पण आता आपण आपल्याला माहीत असायला हवं विवाह स्थळ. मॅडम, मला बघायला पहिल्यांदा माझ्या मावशीने एक स्थळ आणलं आणि स्थळ असं होतं का ती खेड्यातलं होतं, खूप खेड्यातलं. आणि मी नुकतीच दहावीला होते आणि मावशी म्हटली आता मुलीचं लग्न केलं पाहिजे, वयात आली. मग मला असं वाटायचं एवढ्या लवकर काय इतके घाई करतात आपल्या लग्नाची. मग मी मावशीला म्हटलं नाही मावशी, मला लग्न नाही करायचं. मी माझ्या वयाची पूर्ण होणार तेव्हाच मी माझं लग्न करणार. मावशीने असं एक स्थळ आणलं, खेड्यातलं होतं. मुलगा खूप सुंदर होता, तरुण होता आणि दिसायला छान होता पण शिक्षण कमी होतं. आणि मुलाकडे ना खूप म्हैशी होते. मुलाकडे खूप म्हैशी होत्या. मावशी म्हटली म्हणजे तुझं खूप चांगलं होईल. मी म्हटलं मावशीला मी शाळा शिकते आणि मला काय तू शेण धरायला पाठवते का काय. मी असं म्हटलं मावशीला. म्हटलं मी नाही शेण भरणार. मावशीला माझा राग आला. काय पोरगी सुरू बोलते की मोठ्यांचं काय ऐकत नाही असं. म्हणजे आमच्याकडे म्हणजे मावशीचा आदर ठेवणं गरजेचं होतं ना. म्हटलं नाही. आणि
मावशी त्या माणसाला घेऊन आली मुलाच्या वडिलांना. मुलगा आला आणि माझं घर बघत होता, खाली वरती असं संपूर्ण घर बघत होता. मग मी मावशीला म्हटलं असं काय बघतात हे, फार म्हणजे आमचं घर कुडाचंच होतं, असं झोपड्यासारखं घर होतं आमचं. मी म्हटलं मुलगी बघायला आले की घर बघायला आले. मावशी म्हटली बोलली खूपच आगाऊ, खूपच बोलते चुरू चुरू. मग म्हटलं ठीक आहे, तुम्ही असं करा, हे स्थळ आहे ना कॅन्सल करा. मावशी माझी रागारागानेच निघून गेली. त्याच्यानंतर मग मला दुसरं स्थळ आलं आणि मी असं बघितलं तर मुलगा खूप सुंदर होता आणि असं वाटलं नव्हतं, मुलगा न बोलणार होता. पाहता क्षणीच असं वाटलं, सगळ्या म्हटलं खूप छान आहे, सगळे म्हटले छान आहे, दिसायला छान आहे, पण मनाने कसं आहे काय माहीत नव्हतं, मनाने पण छान होता. आणि नंतर असं कळलं की मुलगा व्यसनी निघाला होता. मग मी मनात विचार केला का मला जे पहिलं स्थळ आलं होतं तर मी होकार दिला असता तर कदाचित म्हैशी होत्या त्यांच्या, तर आज माझा म्हैशीचा तबेला असता आणि इतकं दूध तूप मी खाल्लं असतं आणि त्या म्हशीच्या तबेल्याची मालकी झाली असते. आणि मला आठवते का मी नकार दिल्यामुळं सगळ्या गोष्टी बरं झालं तर त्या ताई तुम्ही मशीनचं ते लग्नाचं काय स्थळ नाही स्वीकारलं, नाही तर तुमचा आवाज आज तुम्हाला ही संधी मिळाली नसती, तूप खाऊन तुमचा आवाज बसून गेला असता. हो बरं झालं नाही भेटली तुम्हाला संधी. अगदी बरोबर. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते आणि मुलाला मुलीवर प्रेम करतोय, जेव्हा एका म्हणजे आपण एक भूमिका इथं मांडत असतो अनु आणि जानूची. अनु आणि जानूची जेव्हा भूमिका मांडत असतो, ते भूमिका मांडत असताना सत्य परिस्थिती आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. त्या सत्य परिस्थितीमध्ये त्या अनुची आणि जानूची भूमिका मांडत असताना मला काही गोष्टी इथे एक शायर म्हणतो आहे. तो काय म्हणतो आहे, तो त्या अणूच्या संदर्भामध्ये म्हणतो आहे. त्याला एक मुलगी सांगते, तू सांगत होतीस लग्न झालेली स्त्री तुझ्यावर कधीच प्रेम करत नाही. तू सांगत होतीस लग्न झालेली स्त्री कधीच तुझ्यावर प्रेम करत नाही, पण मी तुझं कधीच ऐकलं नाही. पण मी तुझं कधीच ऐकलं नाही. शेवटी मला कळलं तिचं माझ्यावर कधीच प्रेम नाही. शेवटी तिचं माझ्यावर कधीच प्रेम नाही. तिला नवरा वेळ देत नव्हता, तिला महत्व देत नव्हता, तिला मान सन्मान देत नव्हता, म्हणून ती माझ्यावर प्रेम करत असे. असे सांगून झाडावर मला चढवत होती, पण एक दिवस मला कळलं की तिचं प्रेम माझ्यावर नाही तर तिच्या नवऱ्यावरच होतं. म्हणून ती मला म्हणते की तू सांगत होतीस की लग्न झालेली स्त्री तुझ्यावर कधीच प्रेम करत नाही, पण ती तुझ्यावर ऐकलेलं कधीही ती प्रेम करत नाही. मी उगाचच 12-12 तास तिच्या सोबत राहून तिला मान सन्मान देत, तिला महत्व देत राहिलो आणि तिनं मला घरगडी म्हणून माझा वापर करून नवऱ्याला हिनवलं आणि नवऱ्याचं प्रेम मला पुढे करून तिनं त्या नवऱ्याला जळवलं आणि मला धोकावून लावलं. अशा ह्या जानूच्या प्रेमामध्ये पुन्हा काय घडते, खरंच लग्न झालेली स्त्री कधी प्रेम करू शकत नाही का? खरंच लग्न झालेल्या स्त्रीवर कधी आपण प्रेम करू शकत नाही का? लग्न नसलेल्या तिला नसलेला सन्मान आपण देऊ शकत नाही का? तिला मिळत नसलेला अधिकार आपण देऊ शकत नाही का? या सर्व प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपण पुढे सरकतो खरं, पण तिच्या मनात वेगळंच असतं बरं. मी अनुभवलं आहे लग्न झालेली स्त्री कधीच दुसऱ्यावर प्रेम करत नाही. मी अनुभवलं आहे लग्न झालेली स्त्री कधीच दुसऱ्यावर प्रेम करत नाही. तसं काही नसतं बरं का. प्रेम हे कधी आणि कुठं आणि कसं होईल हे सांगता येत नाही. लग्न झालेली स्त्री असो किंवा मुलगी असो, प्रेम हे प्रेमच असतं. तुमचं काय आमचं काय सेमच असतं. म्हणून म्हणतात ना, जिंदगी में कभी प्यार मत करना, जिंदगी में कभी प्यार मत करना, अगर हो जाए तो इनकार मत करना, अगर हो जाए तो इनकार मत करना, निभा सके तो आगे कदम बढ़ाना, निभा सको तो आगे कदम बढ़ाना, वरना किसी लड़की की जिंदगी बर्बाद मत करना, वरना किसी लड़की की जिंदगी बर्बाद मत करना, वरना किसी लड़की की जिंदगी बर्बाद मत करना. इसीलिए एक शायर आखिरी बात कहता है, मैं हमेशा ये कविता गुनगुनाता हूँ
वो कहता है तुझं माझं प्रेम जुळलं जुलै महिन्यात, तुझं माझं प्रेम जुळलं जुलै महिन्यात, तुझं गाव औषात नाव माझं यशवंत, तुझं गाव औषात नाव माझं यशवंत, कधी होणार तुया यशाची अनिता, यश तुझ्या समोर आहे बघ ग अनिता, यशाला घेऊन तू चढ ग शिखरावरती, यशाला घेऊन तू चढ ग शिखरावरती, तुझं गाव औषात नाव माझं यशवंत, पहिल्याच भेटीमध्ये तुझे ओठ थरथरले, जमीन धडधडली आकाश कडकडले, विचाराच्या साक्षीने तुझे माझे हे जुळले, विचाराच्या साक्षीने तुझे माझे हे जुळले, विचाराच्या साक्षीने तुझे माझे हे जुळले, श्रीधर गणपती साथ देण्या धडपडले, श्रीधर गणपती साथ देण्या धडपडले, तुझ्याच नावामध्ये आहे ग अनिता, तुझ्याच नावामध्ये आहे ग अनिता, बोलवी तर यशवंता आणि तुझ्या जीवनामध्ये मोहनता, तुझ्याच साठी माझा जीव आहे जो मात, तुझ्याच साठी माझा जीव आहे जो मात, म्हणून म्हणतो तुझं गाव औषात नाव माझं यशवंत, तुझं गाव औषात नाव माझं यशवंत. प्रेम केले तर शिखरावरती तर घेऊनच जाणार मी, यशाला यशाची पायरी दाखवणारच मी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.